जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती अजय खानविलकर. प्रश्न क्रमांक 4 आहे, उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाले आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 50 वर्षे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अलीकडे म्यानमारमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अभय ठाकूर. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जसिंता कल्याण. प्रश्न क्रमांक 7 आहे, अभय ठाकूर यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार. प्रश्न क्रमांक 8 आहे, मुठा, घोड, सीना, कुकडी, कन्ना या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी. प्रश्न क्रमांक 9 आहे, फेकरे हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जळगाव, जे की भुसावळजवळ येते. प्रश्न क्रमांक 10 आहे, इंडो पॅसिफिक प्रादेशिक संवाद परिषद 2022ची सुरुवात कोणत्या शहरात झाली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा, आणि याचा उगम मध्य प्रदेश या राज्यात होतो. प्रश्न क्रमांक 12 आहे, पाऊस आणि दूध यांचा समावेश कशामध्ये होतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सौम्य आम्ल. प्रश्न क्रमांक 13 आहे, वायुसेनामध्ये सर्वात मोठे पद कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एअर चीफ मार्शल. प्रश्न क्रमांक 14 आहे, स्पेन देशाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 माद्रिद. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांना 2 नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मेरी क्युरी. प्रश्न क्रमांक 16 आहे, विक्षेपण हा कोणत्या रोगाचा गुणधर्म आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील सर्वात लांब मोठ्या नदीचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगा, आणि महाराष्ट्रातील कोणती आहे तर ती आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 18 आहे, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 औष्णिक विद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 19 आहे, आधुनिक जैवतंत्रज्ञान कशाच्या पातळीवर कार्य करते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रेणू पातळीवर. प्रश्न क्रमांक 20 आहे, मिठाचे जलीय द्रावण डॅश द्रावण असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 समांगी. प्रश्न क्रमांक 21 आहे, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील. प्रश्न क्रमांक 22 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोडाई कॅनल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 24 आहे, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती डिग्री सेल्सिअस असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 25 आहे, कांदा व बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गॅमा किरणांचा. प्रश्न क्रमांक 26 आहे, सर्व इंधनात डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 27 आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 माणिक. प्रश्न क्रमांक 28 आहे,
शरीरात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे काय होण्याची शक्यता असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मूतखडा. प्रश्न क्रमांक 29 आहे. ऑक्सिजनच्या अणुकेंद्रकाभोवती गॅस इलेक्ट्रॉन फिरत असतात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारताचा भौगोलिकमध्ये कोणत्या शहरात येतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचावा. आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात सर्व प्रकारची माहिती तसेच काही नवीन अपडेट आली तर ती आपण वेळोवेळी देत असतो. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.